आधी आपण आपलं घर ताब्यात घेऊया. 2 तासांनी चांगला मुहूर्त आहे. घरात तर आपण जाणारच होतो बाबा, पण आपण राणीचा गृहप्रवेश करून आत जायचंय. हो राणी, तुझा गृहप्रवेश झालाच पाहिजे. इंद्रा, उत्तम कल्पना आहे. हाच राणीचा मान आहे. आबा, मी काय म्हणतो, वहिनींचा गृहप्रवेश करूच आपण, पण मी त्याआधी इंद्रदाची गाडी वॉशिंगला टाकली. आधी गाडीची पूजा करूयात आणि मग गृहप्रवेश करूयात. बर. मालती, काय झालं? तुम्ही शांत का? राणीचा गृहप्रवेश करायचा आहे ना? का नाही करायचा? जरूर करायचा. तिने एवढ्या मेहनतीने कष्टाने आपल्याला आपलं घर मिळवून दिलंय परत, म्हटल्यावर तिचा गृहप्रवेश तर व्हायलाच हवा. घ्या, सुप्रीम कोर्टानं सुद्धा होकार दिलेला आहे. आता आपण वेळ नको वाया घालवूया, कामाला लागूया. काय अजित इंद्रा? हो आबा, सगळी तयारी करतो. राणी, तुझ्या पहिल्या गृहप्रवेशाच्या आठवणी विसरून जा. आज या आनंदाच्या क्षणी आपण परत तुझा गृहप्रवेश करतो. आय एम शुअर या आठवणी कायम राहतील तुझ्यासोबत. विक्रांत, इनफ इज इनफ. हा, किती वेळा त्या राणी आणि इंद्रासमोर मान खाली घालायला लावणार आहेस? ती इंद्र आणि राणी दरवेळेला आपल्या बरोबर जिंकतात, तरी तुला अजून तुझी खेळी खेळायचीच आहे का? सिरियसली? हो, कारण ही आपली फायनल चाल असणार आहे. यानंतर इंद्रा राणी आपल्याला हरवूच शकणार नाहीत. आणि हे कशावरून? विक्रांत, अरे हे एक शब्द बोलायचा नाही, काहीच बोलायचं नाही. आता करून दाखवायचा. केटी केबिन मध्ये. कुठे ऐक, हां सर. आपल्याला ना राणीचा गृहप्रवेश एकदम मेमोरेबल बनवायचा आहे. असं काहीतरी करायचं की तिला खूप स्पेशल फील होईल. चालतंय की सर, तुम्ही फक्त सांगा काय करायचंय, सगळं करतो आपण. आपले सगळे जे कामगार आहेत ना, त्यांना सगळ्यांना इन्फॉर्म कर की आबासाहेबांनी त्यांना बंगल्यावर बोलवलंय, इन्व्हाइट केलंय या पूजेसाठी. ठीक आहे? अँड मेक शुअर ऑल ऑफ देम विल कम ऑन टाइम. हा, जातो. करेक्ट. काय झालं, जा ना. इंग्लिश मध्ये बोललात ते बी बोलायचं काय? अरे हो, अरे ऐक, मी एवढंच म्हणतोय की कामगारांना सांग आबासाहेबांनी त्यांना इन्व्हाइट केलंय, त्यांना लवकरात लवकर बंगल्यावर पोहोचायचंय. आपल्याकडे खूप काम आहे. अरे स्वीट्स अरेंज करायचंय, जेवण बघायचंय, डेकोरेशन, लाईट्स वगैरे. मला स्वतःला रेडी व्हायचंय. खूप लोड आहे कामाचा. कुठे? अहो सर, तुम्ही लोड नका घेऊ. तुम्ही फक्त तुमच्या हुकमाच्या राणीसारखा हुकूम करा, बाकी सगळं आम्ही करतो ना. बरं ठीक आहे, आता जे काम सांगितलंय तेवढं कर. हा, चालतो. इन्व्हाइट केलं. ओके. आणि मला तुझ्या चेहऱ्यावर आज खूप ब्राईट स्माइल हवी आहे, आणि त्या स्माइलसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. सर,
सॉरी सर, पण चुकताय सर तुम्ही प्लीज असा निर्णय घेऊ नका. केटी, मला का शिकवताय? काम करायला येतोच नाही ते. काम करायचं आणि पगार घ्यायचा. मला शहाणपणा शिकवायचा नाही. तुझा बॉस मी आहे हे लक्षात ठेवायचा. सारखं जर का पुढे पुढे केलंस तर फार करेन. पण हे सगळं साम्राज्य आबांनी उभं केलंय ना, मग याबाबत आबांचाच निर्णय असायला हवा ना. कोण आबा? नाही ओळखत मी आबांना. आणि पुन्हा जर का आबा आबा केलंच ना तर लक्षात ठेव काय करेन मी. जे मी ठरवलंय तेच होणार. उडा फाईल. कोणाच्या नावावर फॅक्टरी? सर तुमच्या विक्रांत महाडिक जर का मालक असेल ना तर तो जे ठरवेल तेच होणार. पण निदान कामगारांचा तरी विचार करा ना. विक्रांत फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो. हो का? मग ठीक आहे, आम्ही सुद्धा काहीही झालं तरी होऊ देणार नाही. अरे एवढा माज झाला तुला? हा? लायकी काय तुझी? ती लवकरच कळेल सर तुम्हाला. धमकी देतोस? मला धमकी देतोस? जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम करायचं. जास्त माच करायचं नाही. एकदा या विक्रांतने ठरवलं की ठरवलं. सांगितलंय तेवढं करायचं. जा तयारीला लागा. निघा. विक्रांत, हे सगळं होईपर्यंत आपण राहायचंय कुठे? जाऊया आपण एका छान 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ, जिथे तुझं आणि माझं मन रमेल. हां, जाऊया हॉटेलमध्ये. आणि त्या घरात आता आपलं असंही कोणी नाही आहे. सो हॉटेलमध्ये गेल्यावरच आईच्या आणि अजितच्या नावाची अंघोळ करतो. चल. या पाय ते तिला दे. राणे. अरे आई बुवा कशी आहेस? बुवा पुरी नाव काढलंच बघ आमचं. अगं जिकडं तिकडं तुझंच कौतुक सुरू आहे बघ. ते ऐकून जीवाला लय बरं वाटलंय ग. अगं नुसतं बरं नाही वाटत, तर आमचं ऊर ना आनंदानं नुसतं भरून आलंय बघ. होय. बुवा, खरंच आपली राणी कौतुकास पात्र आहे. तिनं आम्हाला शब्द दिला होता की आमच्या या घरात मानानं परत घेऊन जाईन म्हणून, आणि तिने तिचा शब्द पाळलाय. माझा तर राणीवर अजिबातच विश्वास नव्हता. उलट ती वकील होऊ नये म्हणून ना मी वेडेपणा करायला चालले होते. मला वाटायचं ही काहीच करू शकत नाही, पण मी चुकीची आहे हे हिने सिद्ध करून दाखवलं. खरं तर बाप लेकीच्या पाठीशी उभा राहतो, आणि आमची लेक आहे ना या बापाच्या पाठीशी उभी राहील. तुमची राणी खूपच जिद्दी आहे, मेहनती आहे, आणि मुख्य म्हणजे शब्दाला पक्की आहे. याची आज मला खात्री पटली. असं वाटतंय माझ्या राणीला बायसाहेबांनी सून म्हणून मान्य केलंय. असं झालं असेल ना तर देवा तुझं लय उपकार झालं बघ. राणी आमच्या सोबत नसती ना तर विक्रांत आणि उर्मिलाने आमचं काय केलं असतं सांगता येत नाही. मालती मॅडम, असं काही नाहीये. मी एकटीने असं काहीच केलेलं नाही.
तुम्ही आता ते डॉक्युमेंट्स आणले नसते तर आपण ही केस जिंकू शकलो नसतो. सावकाश, पहिले काय करा, या साईडने सुरू करा सजवायला. हा थोडं लवकर करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. हा काही लागलं तर मला कळवा. तुम्ही सगळ्यांनीच माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला म्हणून मी एवढी मोठी हिंमत करू शकले. काय रे इंद्रा, हे काय? काय रे हे सगळं? राणीचा गृहप्रवेश आहे ना, म्हटलं थोडस सजवूया घर वगैरे. उत्तम कल्पना आहे. माझ्या राणीसाठी तुम्ही एवढं सगळं करताय हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या राणीच्या वाटेला ना असं सुख येऊ द्या. अहो हे काहीच नाहीये बुवा, अजून खूप सुख बघायचं राणीला. बाय चल, तुझा गृहप्रवेश आहे, रेडी नाही व्हायचं का तुला? अगं चल. चल पटकन, आपल्याकडे वेळ कमी आहे. हो. 2 तासावर मुहूर्त सांगितलंय आपण. मुहूर्त मिस व्हायला नको आपला. नाही नाही, तुम्ही काळजी नका करू, मी पटपट आवरेन. तू होशील का पटापट रेडी? माझं काय आहे? मला कळत नाहीये मी नक्की काय घालू. जरा हेल्प कर ना मला, मी तुला ऑप्शन्स दाखवू का? हा ठीक आहे, चालेल, दाखव. हा बघ, हा कसं वाटतंय? नाही नको, हा रंग नाही आवडत आहे मला. नाही का? नाही. एक मिनिट. हा बघ, हा नाही, हा पण नको. सर, मी बघते काय. हो चालेल चालेल. हा छान वाटेल. हा परफेक्ट आहे. चेंज करतो. आज सगळेजण किती खुश आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, आनंद आहे. आमच्या ह्या सुखाला कोणाची दृष्ट लागायला नको. आज फायनली आमची 2 कुटुंब एक होणार आहेत. काय कुठे हरवलीस? कुठे नाही. चल मग रेडी व्हायचंय ना पटकन. काय झालं, मी हेल्प करू का तुला पण चूज करायला? काही नाही नाही, ते ठरवलंय मी. पण काय हो ना पटकन रेडी. अहो तुम्ही काय सर काय? तुम्ही बाहेर गेल्याशिवाय कसं करणार मी चेंज? जा. मी थांबलो इथे तर काय प्रॉब्लेम आहे, नवरा आहे मी तुझा. कर ना तू चेंज. नाही नाही, तसं नाही. तुम्ही बाहेर जा, मग मी करते पटकन चेंज. है ना, वेळ नाही वाया घालवायचा आहे. चला बरं लवकर जा. ठीक आहे, मी एक काम करतो. मी असा उभा राहतो, मी मागे वळणार नाही. तू कर चेंज. नाही नाही, असं नाही चालणार. अरे असं का नाही चालणार? मी तुझ्यासमोर चेंज केला ना, मग तुला माझ्यासमोर चेंज करायला प्रॉब्लेम काय? अहो पण मी कुठे म्हणाले होते तुम्हाला की माझ्यासमोर चेंज करा? एक्झॅक्टली, तू मला सांगितलंच पण नाही तुझ्यासमोर चेंज करायला, तरी मी तुझ्यासमोर चेंज केलं ना, आणि तू असं करतेस. तुम्ही उगाच माझी फिरकी घेताय ना. तुम्ही जा बरं बाहेर लवकर. अहो आपल्याला मुहूर्त टळू द्यायचा नाहीये ना. अगं हो, ते मान्य आहे मला, पण अशी एवढी रोमॅन्टिक मुवमेंट मी माझ्या बायकोसोबत कशी मिस करू शकतो ना? कर ना तू चेंज. तुम्ही नाही ना ऐकणार? नाही ऐकणार. नाही चालणार असं. तुम्ही या बरं बाहेर. चला चला बाहेर चला तुम्ही. हसताय काय तुम्ही? आपला मुलगा कुठे? एवढा वेळ आवरायला? अहो या हवा आला. इंद्रा, रुबाबदार दिसतोय सा अगदी यांच्यासारखा. अरे बापरे इंद्रा, तुझ्या आईने एका दगडात 2 पक्षी मारले. तुझं कौतुक केलंच त्यांनी, पण मलाही रुबाबदार म्हणाले.
आबा तुम्ही गोष्ट नोटीस केली का? आई इनडायरेक्टली तुम्हाला हँडसम म्हणते. तर तुमचं कौतुक करते आई. खूप स्ट्रेंज वाटतंय ना, रेअरली आई तुमचं कौतुक करते. इंदिरा फटका दे ना. गप. अहो मालती, मुलं ठराविक वयात आल्यानंतर आई वडिलांचे मित्रच असतात, त्यामुळे अशा गमती जमती चालतात. खरं सांगू ना इंदिरा, आता आत्ता मला तुझी दृष्ट काढावीशी वाटते. अक्षी बरोबर बोलताय बाईसाहेब तू. ते सगळं ठीक आहे, पण तुझी बायको कुठे आहे? राणीला काय वेळ लागतोय? अहो यांची मुलगी खूप वेळ घेते तयार व्हायला. मग घेऊ दे की तिला वेळ. आणि मुळात आम्हा बायकांना तयार व्हायला वेळ लागतोच. कशाला वेळ लागतो आम्हाला? बघ आम्ही 2 मिनिटात रेडी होतो. हो का? हो. ह्याला जास्त वेळ का लागतो सांगू? कारण आहे ना, इतर बायकांपेक्षा सुंदर दिसायचं असतं. हा टोमणा होता का? ते गळ्यातलं माझं स्थान लपलं गेलंय बघा. हं? मंगळसूत्राबद्दल बोलतोय मी. आबा मी काय म्हणतो, म्हणजे हे रेडी व्हायला थोडा वेळ लागणार असेल तर एक छोटीशी रिक्वेस्ट होती. अरे बोल. हे रेडी होईपर्यंत मी राणीला थोडं बाहेर घेऊन जायचं होतं मला, एका स्पेशल ठिकाणी. म्हणजे तुमची परमिशन असेल तर. माझी काही हरकत नाहीये, पण तुझ्या आईची परमिशन जास्त इम्पॉर्टंट आहे. माझी काही हरकत नाहीये. तू घेऊन जाऊ शकतोस राणीला. थँक्यू. जाशील तेव्हा जाशील, पण राणी आहे कुठे? मी इंदिरा, हा? काय कुठे हरवलास? आता कळलं ना का वेळ लागतो बायकांना तयार व्हायला ते? कळलं. राणी आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे. अहो पण आता कुठे ना, म्हणजे ते होईल, परमिशन पण मिळाली आहे आणि काम होईल. आपण येऊन जाऊ तोपर्यंत. ठीक आहे. चल चल चल. सांभाळून जा रे. हो हो. सर आता तरी सांगा ना कुठे चाललोय आपण? असं समज की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. अहो पण कुठे? ठेव ठेव. ए अर्सनी दादा, माधव दादा, अरे काय तुम्ही इथं काम करत बसलाय? तुम्हाला काय कळलं का नाही? अरे काय झालं? अरे आपल्या भावानं करून दाखवलं ना. अरे राणीने केस जिंकली. हा. अरे काय सांगतोस गोट्या? आणि नुसतंच हरवलं नाही तर आबासाहेबांना दिलेला शब्द बी पूर्ण केलाय. त्यासाठीच इंदिरा सरांनी गृहप्रवेशाचं ठरवलंय. आपल्या सगळ्या कामगारांना सगळ्यात पहिलं बोलवलंय. हा, आपल्याला गेलंच पाहिजे. आजच अर्धी सुट्टी टाकू आणि इंदिरा सरांना हातभार लावायला जाऊ. काय होय होय. ए आठ पा आठ पा. अर्धा दिवस सुट्टी टाकायची काही गरज नाहीये. म्हणजे म्हणजे आता तुमची मी कायमची सुट्टी करणार आहे. नाही कळलं? आता काय ते बघा. इकडे
इकडे कुठे उतरायचंय? उतर. ठीक आहे. सर, सर कुठे गेले हे? सर, अरे असे का निघून गेले सोडून? काय झालं? मी माझी मिस्टेक सुधारतोय. माझं इथे तुला घेऊन यायचं इंटेन्शन वेगळं होतं. तुला आठवत असेल जेव्हा आपण इथे फर्स्ट टाइम आलो होतो, मी जाताना तुला इथेच असं सोडून गेलो. माझा पाय मुरगळला वाटतं. मी एकटा जाणार आहे. तू कसं यायचं तुझं बघून घ्या. तुझा पाय मुरगळला होता तरी मी खूप विचित्र बिहेव केलाय तुझ्याशी, आणि मला आता खूप गिल्टी फील होत आहे. इथे येत होतो ना तेव्हा मला हे आठवलं की तुला किती त्रास झाला असेल त्या दिवशी. मला ना माझ्या चुकांची जाणीव झाली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं होतं म्हणून मी तुला आज इथे घेऊन आलोय. आणि प्लीज मला माझी चूक सुधारायची. आज मी माझ्या राणीला परत घ्यायला येशील माझ्यासोबत. सर तुम्ही उठा बघू, उठा. असं काय करताय? तुमची जागा माझ्या पायात नाही, माझ्या मनात आहे. आणि जे काय झालं ना ते मी कधीच विसरून गेले. आपल्या नात्यातल्या वाईट आठवणी मी कधीच पुसून टाकल्यात. आणि खरं सांगू तर तुम्ही त्या तुमच्या वागण्याने पुसून टाकल्यात. आता तुम्ही कितीही चुकलात, कधीही मला एकटीला असं सोडून गेलात ना तरी ही राणी तुमची साथ कधीच सोडणार नाही. कारण तिला माहितीये की इथे इंद्रजित सर तिच्याशिवाय जगू शकत नाही. आणि मी पण नाही जगू शकत सर. मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्या नावावर करून टाकलं.